गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी प्रिय पायांनो, स्वामी भक्तांनो, आज श्री स्वामी संदेश तुमचे सहर्ष स्वागत करत आहे. या मंगल दिनी आज होळीचा पवित्र दिवस आहे. आजच्या दिवशी तुमच्या सर्वांच्या मनातील मनोकामना स्वामी चरणी ठेवल्यास नक्कीच पूर्ण होतील. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र आणि आध्यात्मिक संदेश तुम्ही ऐकत आहात. या क्षणाला तुमची उपस्थिती दर्शवण्यासाठी स्वामी माऊलीचे मंत्र श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगती देवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभय वचनावर ज्याने कोणी विश्वास ठेवला आहे त्याला कधीही दुःखात राहावे लागत नाही, कारण तो माझ्या दिलेल्या आनंदाने परिपूर्ण केला जातो. जर तुझ्यात ती सर्व काही इच्छा आहे तर सर्व काही पूर्तीचे आशीर्वाद मी देत आहे. बाळा, आपल्या गुरुच्या शोधात तू निघाला आहेस. गुरु तुला मिळावा, गुरु तुला पूर्णपणे प्रसन्न व्हावा असे जर तुझ्या मनात आहे, जर तू इच्छिलेली सर्व काही इच्छा पूर्ण व्हावी असे तुझ्या मनात आहे, तर देवाला निशंक सोपव, तुझ्या गुरुला निशंक सोपव. कारण जिथपर्यंत तू तुझ्या मनात तर्क, वितर्क आणि खूप काही अशा अनाठायी विचारांना ठेवशील, त्यामुळे तुझ्या मनाला ती दूषितता निर्माण होईल. बाळा, मनातून ते सर्व काही कलह दूर होणार आहेत. तुम्ही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जात आहात. तुम्ही एक माझे भाग्यशाली बाळ आहात आणि तुम्ही खूप काही उच्च जीवन प्राप्त करू इच्छिता, तर आपल्या गुरुवरचा बळकट विश्वास पूर्णपणे ठेवा. कारण जेव्हा भगवंत कृपा करतो तेव्हा तुमचे चांगले कर्म पाहतो, तेव्हा तुम्ही चांगले कर्म करा. इतरांविषयी मनात ठेवताना द्वैतभाव ठेवू नका, द्वेष करू नका. इतरांनाही दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्या, कारण तुमचा देव तुमची काळजी घेत आहे. तुम्ही चांगले वागावे, चांगले बोलावे आणि चांगले इच्छावे यासाठीच हा तुम्ही संदेश प्राप्त केला आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. आजचा दिवस तुमच्यासाठी भरपूर आशीर्वाद घेऊन आलेला दिवस आहे. स्वतःचे घर आणि इतर गोष्टी मिळवण्यासाठी खूप काही प्रयत्न आजपर्यंत केले आहेत, पण देवाची प्राप्ती करण्यासाठी तू काय प्रयत्न केले आहेस हे कधी मनाला विचारले आहे का? बाळा, तू जर माझ्यापर्यंत आला आहेस तर आता मी तुला अभय वचन देतो. हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभय वचनाला प्राप्त करताच तुझ्या मनातली भीती, भय नाहीसे होईल. कारण मी तुझ्यापर्यंत येणे हा एक शुभ शकुन आहे. कारण तुझ्या कार्यातले अडथळे दूर व्हावेत, तू उच्च स्तर जीवनाचा प्राप्त करावा आणि तुझ्या सर्व काही केलेल्या सेवा माझ्यापर्यंत पोहोचाव्या. यासाठी तू सर्व केलेले प्रयत्न यशाकडे नेल्या जात आहे. तुम्ही मला गुरु मानत असाल तर तुमच्या ठायी अहंकार नसावा, मीपणाचा कुठेही मोठेपणा नसावा. कारण मी तिथेच निवास करतो जिथे माझे भक्त साध्या अंतःकरणातल्या श्रद्धेयुक्त भावनेने मला प्राप्त करू इच्छितात. ज्या क्षणाला तुम्ही माझी आठवण करता त्या क्षणाला मी तुमच्या समोर कुठल्या ना कुठल्या रूपात
उपस्थित आहे. माझे अस्तित्व तुमच्या मनावर खोल परिणाम करणारे आहे. मी तुमच्यातच आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा मनातून मला हाक माराल तेव्हा तुमच्या आतून एक आवाज येऊ लागेल, तो मीच आहे. आज हा संदेशही तोच आहे. मी तुझ्यातच आहे. बाळा, मला इतरत्र शोधणे सोड. देव तुम्हाला म्हणत आहे, आजचा शुभ दिवस तुमच्यासाठी खूप आश्चर्यकारक आहे आणि खूप आश्चर्याने भरलेला आहे. उशीर होण्या अगोदर हा संपूर्ण संदेश ऐकून घ्या. तुम्ही जर हा ऐकलात तर तुमच्या जीवनात ते अनपेक्षित यश प्राप्त होण्याची संधी अधिक आहे. आज हा संदेश ऐकल्यानंतर तुमचे जीवन अनपेक्षित आशीर्वाद आणि दैवी मार्गदर्शनाने भरून जाईल. तुमच्यासाठी चमत्कार उलगडणार आहेत. तुम्ही जर त्या सर्व काही शक्यतांना प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला मनापासून श्रद्धेने एक लाईक करा. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू आज माझे आशीर्वाद प्राप्त करशील. मी तुझ्यावर आज आनंदाचा वर्षाव करण्यासाठी तुझ्या पुढे आलो आहे. तुम्ही जे काही कल्पनेच्या विचारांमध्ये प्राप्त करू शकत नाही ते मी तुम्हाला परिवर्तनाने प्राप्त करून देणार आहे. येणारे परिवर्तन तुझ्यासाठी खूप काही सुखाचे, आनंदाचे आहे. जर तुम्ही हे प्राप्त करू इच्छित असाल, या आशीर्वादांसाठी सज्ज असाल तर होय म्हणा, मी सज्ज आहे असे टाईप करा. कदाचित मागील काही संघर्ष तुमच्या जीवनातील खरोखर तुम्ही खूप काही कठीण काळ काढला आहे हे दाखवत जरी असले तरीही पुढील काळ तुम्ही आज अनपेक्षितपेक्षा मोठे यश, आनंद प्राप्त करून देणारे असू शकतात. मग विचार करणे थांबवा. कारण तुमच्या मनात खूप काही नैराश्याच्या कल्पना आहेत. त्या दूर करण्यासाठी आज तुमचा देव तुमच्यापर्यंत आला आहे. तुम्ही काही निराशेने व्याप्त झाला आहात. मनात खूप काही ताण तणाव घेऊन खूप काही विचार आहेत जे प्रत्येक क्षणाला तुम्हाला मागे खेचत आहेत. मग त्या विचारातून, त्या नकारात्मक ऊर्जेतून तुम्हाला बाहेर पडणारे मार्ग दाखवण्यासाठी तुमची गुरुमाऊली आज तुमच्या पुढे आले आहे. आजचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा, कारण त्याची निर्मिती तुमच्यासाठी केल्या गेली आहे. तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा उभारी देण्यासाठी, तुम्हाला पूर्वरत आनंदी ठेवण्यासाठी या संदेशाची योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आली आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, कळत न कळत तुझ्या हातून काही गोष्टी घडतात. मग तू त्याबद्दल मला विचारणा करतोस. कोणते पाप आणि कोणते पुण्य याची बेरीज करत तू बसू नकोस. तू फक्त चांगले कर्म करत राहा, कारण तुझा देव ते सर्व काही ठरवण्यासाठी इथे उपस्थित आहे. तुझ्या जन्माआधीही मी तुझ्या सोबत होतो आणि तुझ्या सर्व काही काळात मी तुझ्या सोबत असेल. बाळा, हम गया नहीं, जिंदा है या माझ्या अभय वचनावर विश्वास ठेव. प्रिय स्वामी भक्तांनो, प्रथम आज आपण या शुभ दिवशी हा संदेश ऐकत आहात तर तुमचे अभिनंदन, कारण तुम्ही लवकरच आनंदाची प्राप्ती स्वामींकडून करणार आहात, देवांकडून करणार आहात. प्रथम आपण देवाचे आपल्या जीवनात सतत उपस्थितीबद्दल आभार मानून, या तुमचे देवावर विश्वास असेल तर ते सर्व काही घडेल जे तुम्ही अपेक्षित आहात. जर तुमचा देवावर विश्वास असेल की सर्व काही तुमच्या भल्यासाठी, चांगल्यासाठी घडत आहे आणि देवाची उपस्थिती तुमच्या आयुष्यात सतत तुम्हाला दिसून येत आहे, मग ती आशीर्वादांच्या रूपात असो, तुमच्या प्रत्येक चांगल्या कर्मात घडलेल्या यशात असो. जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल, देवाची उपस्थिती तुम्हीही जाणवून घेतली आहे, तुमच्या आयुष्यात खूप काही गोष्टी घडल्या आहेत ज्या देवाकडून तुम्हाला आनंदाने दिल्या गेल्या आहेत, त्यासाठी
देवाचे आभार मानून ते देवाचे सतत आपल्या आयुष्यात उपस्थित असणे किती महत्त्वपूर्ण आहे हे तुम्ही जाणले आहे. तेव्हा देवाचे धन्यवाद करायला, देवाचे आभार मानायला विसरू नका. कित्येक गोष्टी तुम्ही देवाकडून प्राप्त केलेल्या आहेत. मी तर म्हणेल की प्रत्येक गोष्ट ही देवाकडूनच आलेली आहे. मग ते तुमचे भरभराटीचे आशीर्वाद असो, जीवनातील प्रत्येक कार्य असो, किंवा तुम्हाला मोठा आनंद जेव्हा झाला आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनातील साथीदाराला प्राप्त केलेले आहे, तो क्षण तुमच्यासाठी अतिशय मौल्यवान आहे. आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा जेव्हा अपत्यांना जन्म दिला आहे, ती शुभ वेळ आठवा ज्यात तुम्ही देवाकडून एक तुम्हाला सतत आनंद देणारे तुमचे ते बाळ देवाकडून प्राप्त केले आहे. तुमची आई वडील होण्याची इच्छा, जी सर्वात मोठी इच्छा आहे, ती देवाने आनंदाच्या रूपात तुमच्या घरात, तुमच्या कुटुंबात दिली आहे. तुम्ही भाग्यशाली आहात, कारण देवाने तुमची निवड आई वडील म्हणून केलेली आहे. ज्या क्षणाला आई वडील म्हणून तुमची निवड करण्यात आलेली आहे, तेव्हा तुमच्यावर जबाबदारी तर आली, पण देवाने किती आनंदाने तुमचे घर भरले आहे याचा अनुभव तुम्ही घेत आहात. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, प्रत्येक ठिकाणी तू माझे स्मरण केले आहेस आणि प्रत्येक आनंदात तू माझे स्वागत केले आहेस. त्यामुळे आज मी तुझ्या पुढे उपस्थित आहे. तुझ्या प्रत्येक आनंदात मी सामील होतो आणि तुझ्या आनंदासोबत मीही आनंदी आहे. बाळा, मी कधीही तुला विसरलो नाही आणि विसरणार देखील नाही. माझी उपस्थिती तुम्ही त्या प्रत्येक क्षणात अनुभवू शकता. जेव्हा तुम्ही मला हाक देता, प्रेमाने मला स्वामी माऊली म्हणून हाक मारता, तेव्हा तेव्हा मी तुमच्या अवतीभोवती आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही श्रद्धेने मला हाका मारता, तेव्हा तेव्हा मी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुमच्या आजूबाजूला आहे. तुमच्यासाठी सुरक्षा आवरण निर्माण करत आहे. माझे सुरक्षा कवच अभेद्य आहे, जे कुणीही वाईट शक्ती भेदू शकत नाही. कुणाचे वाईट विचार तुमच्या जवळ येऊ शकत नाही. तुम्हाला कधीही कुठल्याही गोष्टी बाधू शकत नाही, कारण तुम्ही माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहात. तुम्ही ज्या वेळेस ज्या क्षणाला तुमच्या समस्यांना संपवण्यासाठी ते प्रयत्न करू लागता, तेव्हा तुम्ही देवाला अधिक आठवू लागता आणि तुम्ही प्रार्थना करता की मला त्यातून सोडवणारे आशीर्वाद प्रदान करा आणि मला त्या सर्व काही संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवा. तर होय बाळा, आजचा संदेशही त्याचप्रमाणे तुझ्या पुढे आला आहे. तुमचे अश्रू पुसण्यासाठी तुमचा देव तुमच्यासाठी आपली उपस्थिती इथे दर्शवत आहे. जर तुम्हीही इथे उपस्थित आहात, तर तुमची उपस्थिती होय देवा, मी तुमचा आभारी आहे असे टाईप करा. जेव्हा जेव्हा तुम्ही देवाकडे येता, देवाची प्रार्थना करता, तेव्हा आशीर्वाद चमत्कार येऊ लागतात. तुमच्या समस्या संपू लागतात. माझी उपस्थिती तुमच्या आयुष्यातील ते सर्व काही कलह, त्रास संपवण्यासाठी आली आहे. खंबीरपणे आपल्या आयुष्यात पुढे पावले टाका, कारण मी तुमच्यासोबत उभा आहे. मी ते कवच निर्माण केले आहे. त्यामुळे तुमच्या मनातील भीती कायमची नष्ट होणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात आहे. माझ्या प्रिय मुला, आज मी तुला माझ्या अमर्याद प्रेमाने आणि सामर्थ्याने आठवण करून देण्यासाठी आलो आहे की मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे. तुला कुठल्याही काळात भयाची, भीतीची आवश्यकता बाळगण्याची गरज नाही. बाळा, आपले कर्म करत पुढे जा. मनात कुठलीही भय, भीती ठेवू नका, कारण त्यामुळे तुमच्या प्रश्नांना उत्तरे मिळणार नाहीत. जर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत, तर तुम्ही माझे बोल, माझे संकेत, माझे संदेश ऐकत राहा, कारण त्या मार्गाने मी तुमच्यापर्यंत येऊन तुमचे कित्येकदा प्रश्न सोडवतो, तुम्हाला मार्गदर्शन करतो. ज्यांना कुणाला माझे मार्गदर्शन हवे आहे, ते माझे बोल ऐकतात, ते माझ्या वचनावर विश्वास ठेवतात, कारण त्यांना त्यानंतर कधीही कुणाची आवश्यकता भासत नाही.
कधीही कुठे भटकण्याची आवश्यकता पडत नाही. जेव्हा माझे बोल त्यांच्यापर्यंत येतात तेव्हा त्यांच्यासाठी चमत्कार घडू लागतात. बाळा, कठीण वेळेतही तुमचा देव निरंतर तुमच्या सोबत आहे. मी निरंतर तुमचा पाठीराखा आहे. जर तुम्हाला तुमच्या काही गोष्टी कठीण वाटत आहे तर त्या माझ्या चरणी सोपवून निश्चिंत व्हा, कारण येणारे आशीर्वाद तुमच्यासाठी येत आहेत. काही चमत्कार घडणार आहेत. तुम्हाला कठीण वेळेत तुम्हाला असे वाटू शकते की खरोखर देव आहे का? देवाचे तुमच्याकडे लक्ष आहे का? देव तुमची सेवा स्वीकार करतात का? तर होय, मी तुमची सेवा स्वीकार करतो आणि तुमच्या दिशेने ते सर्व काही पाठवतो जे तुमच्या आनंदासाठी आहे. तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब कुठल्या प्रकारे माझी सेवा करत आहात? मनोभावे अंतःकरणातून जेव्हा जेव्हा तुम्ही स्वामी नामाचा दावा करता, माझे स्मरण करता, तेव्हा तेव्हा मी तुमच्या दिशेने इच्छित आशीर्वाद पाठवतो. देव म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण मी आनंदाने भरून देण्यासाठी आज तुझ्यापर्यंत आलो आहे. तुझ्या आयुष्यातील संकटे आली पण परत गेलेली तू पाहिली आहेत. बाळा, त्या त्या क्षणाला माझे कार्य सुरू होते आणि ते अविरत सुरू आहे. तुझ्या आयुष्यातील ती संकटे नाश पावी यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस, विनंती करत आहेस. तर मी माझ्या भक्ताचे, मी माझ्या बाळाचे मन मोडू शकत नाही आणि म्हणूनच आजचा हा दैवी चमत्कारिक संदेश तुझ्यापर्यंत आला आहे. तुझ्यासाठी वाईट विचार करणारे ते तुझे शत्रू तुला खूप काही खाली लेखू इच्छितात. तुझ्यावर खूप काही अशा गोष्टी करू इच्छितात, पण तुझा देव तुझ्या समोर येऊन ते सर्व काही चुकीचे ठरवू शकतो, कारण तुझा देव महान आहे. देवाचे तुमच्याकडे लक्ष नाही. देवा देवा, तुम्ही माझी प्रार्थना ऐकले नाही असे कित्येकदा मी तुमच्या मुखातून ऐकतो. पण बाळा, माझे लक्ष तुमच्यावर केंद्रित आहे आणि मी वेळोवेळी तुमच्यासाठी ते मार्गही बनवत आहे जिथून तुमच्यासाठी आशीर्वाद येत आहेत. तुमचे जे काही असे स्वार्थी लोक आहेत, मित्र आहेत किंवा काही घनिष्ठ संबंध आहेत जे तुमच्यासाठी फक्त दिखावा म्हणून कार्य करतात आणि तुम्ही पुढे जाताच तुमच्यासाठी खूप काही वाईट विचार ठेवतात, अशांना तुम्ही ओळखू शकत नाही. पण तुमचा देव मात्र ओळखतो, कारण तुमच्या देवाची दृष्टी ही सर्वत्र आहे आणि जेव्हा देव आशीर्वादासाठी तुमच्याकडे पाहतात तेव्हा ते सर्व काही संकट निघून जाते. त्या वेदना दुःखांचा अंत केला जातो. देव म्हणतात, माझ्या बाळा, तू जर विश्वास ठेवलास तर ते सर्व काही आशीर्वाद तुला मिळतील. तुम्ही जेव्हा वेदनेने भरलेले असता आणि म्हणता की मी तुमच्यासाठी काहीही केले नाही, तेव्हा माझ्या मनाला वेदना होतात. मग त्या वेदनेतून तुम्ही तुमच्या देवाला मोकळे करू इच्छित असाल तर आत्ताच, होय देवा, मी तुम्हाला मोकळे करू इच्छितो. मी पुन्हा कधीही नकारात्मक विचार करणार नाही याची शाश्वती द्या. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, कधीही मनात नकारात्मक विचार ठेवू नको आणि कधीही देवालाही दोष देऊ नको. कधी कधी तुम्ही असे काही कर्म करता ज्यामुळे तुमच्या पुढे निर्माण होणारी परिस्थिती तुमच्यासाठी कठीण काळ निर्माण करणारी असू शकते, पण तुमचा देव निरंतर तुमच्या पाठीशी असताना तुम्हाला कुठलीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. तेव्हा आपले चांगले कर्म अधिक वाढवा. त्याच दिशेने प्रगती करण्यासाठी प्रयत्न करा जे तुम्हाला सहज आणि सोपे आहे. देव तुमच्यासाठी असे मार्ग निर्माण करत आहे जे सोपे आणि सहज आहेत. जर तुम्ही ते प्राप्त करू इच्छित असाल तर होय देवा, मी सज्ज आहे असे टाईप करा. वेळोवेळी आपल्या कर्मात ते परिवर्तन करा ज्यामुळे तुमच्यासाठी सुखाची निर्मिती होईल. जेव्हा जेव्हा तुम्ही चांगले कर्म करता तेव्हा आपोआप तुमची प्रगती होऊ लागते. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या मनाला आनंद देणारा आजचा दिवस आहे. आज तुम्ही जे काही कराल ते मनापासून करा, कारण त्यात मी तुम्हाला भरघोस यश, आनंदाची प्राप्ती आणि तुमच्या कुटुंबासोबत आनंदाचे क्षण देणार आहे. देव म्हणतात, बाळा, तुझ्या देवाला तुझ्या वेदना समजतात. तो तुझ्या वेदनांवर
कार्य करत आहे. तुला जे काही त्रास आहेत, काही आजार आहेत, त्यातून बाहेर पडण्याचे मार्गही तुझा देव तुझ्यासाठी निर्माण करत आहे. तू हार मानू नकोस. पुढे चालत राहा. तू ज्या संघर्षांचा सामना काही काळापूर्वी करत आहेस, आता ते सर्व काही संपून जाणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात मी देत आहे. बाळा, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही जे इच्छित आहात ते मिळण्याची सुवर्ण संधी काही काळातच तुम्हाला प्राप्त होणार आहे. पुढील आठवडा तुमच्यासाठी खूप काही घेऊन येत आहे. जेव्हा तुम्ही देवाकडे काही मागता तेव्हा तुम्ही काही काळ ते विसरूनही जाता, पण तुमचा देव मात्र ते काहीही विसरत नाही आणि तुमच्या दिशेने ते सर्व काही येऊ लागते. आताही तसेच काही घडणार आहे. शुभ तुमच्या मार्गात येत आहे. आजचा दिवस हे 48 तास तुमच्यासाठी काही संधी घेऊन आलेले आहेत. तुम्ही ज्या गोष्टींची वाट खूप दिवसांपासून पाहत आहात त्यातील काही गोडवा, आनंद आणि काही प्रेमाचे बोल तुम्ही ऐकू इच्छिता तेही तुमच्या दिशेने पाठवण्यात आले आहे. तुम्ही तुमच्या नात्यांसोबत आनंदी राहू शकता, कारण तो वेळ ते सर्व काही जुळवून देव आणत आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील तो आनंद, ते प्रत्येक क्षण अनुभवायचे आहेत. तर मग आता सज्ज व्हा. ज्यांना कुणाला हे आशीर्वाद प्राप्त करायचे आहे त्यांनी मी आशीर्वादासाठी सज्ज आहे, कुटुंबातील आनंद मला हवा आहे असे टाईप करा. देव म्हणतात, बाळा, कधी कधी देव तुमची परीक्षा घेत आहेत. खूप काही कठीण काळ सुरू असतानाही तुमच्यासाठी खूप काही उलथापालथ केल्या जात आहेत. खूप काही परिवर्तन घडत आहे जे तुमच्यासाठी शुभसाठी घडवल्या जात आहे. मग चिंता कशाला करता, कारण हा सर्व काही वेळ निघून जाईल, पण तुमच्या हाती उरेल ते यश. मग त्या उत्साहाने, त्या आनंदाने कार्य करा, कारण तुमच्या हाती उरणार आहे ते यश. मग आता तुम्ही त्या यशासाठी तयार व्हा, सज्ज व्हा, कारण येणारा काळ तुमच्यासाठी खूप काही यश घेऊन येत आहे. देव म्हणतात, खूप काही कष्ट केले आहेत, पण आता ते व्यर्थ होणार नाहीत. बाळा, त्याची योग्य किंमत तेच जाणू शकतात जे कर्म करतात. तू ते कर्म केले आहेस. बाळा, निश्चिंत राहा, कारण तुझ्या दिशेने मी आशीर्वाद आणि खूप काही चमत्कार पाठवले आहे. माझे देवदूत आज तुमच्यासाठी काही भेट वस्तू घेऊन उभे दिसतील. जर तुम्ही त्यांना प्राप्त करू इच्छिता, त्यांच्या हातातील ते तुमच्यासाठी असलेले भेटवस्तू स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच, होय देवा, मी भेटवस्तूसाठी सज्ज आहे, ती मला द्यावी असे टाईप करा. जर तुम्ही त्या भेटवस्तू प्राप्त करून आनंदित होणार असाल तर या 24 तासात, या 48 तासात ती प्रत्येकाजवळ पोहोचेल, कारण ती माझ्या आशीर्वादाच्या रूपात तुमच्याकडे येणार आहे. जर तुम्ही त्याला आनंदाने स्वीकार करत असाल तर कुणाला तर काही तासात ते मिळेल, कुणाला एखाद्या आनंदाच्या रूपात मिळेल, तर कुणाला एखाद्या कार्याच्या पूर्णत्वास ते मिळेल, कुणाला एखाद्या नात्याच्या रूपात, तर कुणाला एखाद्या मैत्रीच्या रूपात ते प्राप्त होऊ शकेल. कुणाला ते एखाद्या मोठ्या कार्याच्या रूपात देखील प्राप्त होऊ शकते. तुम्ही ज्याप्रमाणे इच्छा, अपेक्षा ठेवाल त्याचप्रमाणे देव, हे ब्रह्मांड तुमच्यासाठी कार्य करू लागते. जर या ब्रह्मांडाची ऊर्जा तुमच्यापर्यंत येत आहे तर ती शुभ ऊर्जा आहे, ती स्वामींची ऊर्जा आहे. त्याला स्वीकार करा, आनंदी रहा. प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश दिव्य आहे, तेजस्वी आहे. तो तुमच्यापर्यंत आला आहे. तुमच्या मनातली भय, भीती काढून टाकण्यासाठी, स्वामींनी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे. याचा मनपूर्वक स्वीकार करा आणि स्वीकार असल्यास, होय देवा, मी स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका. तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद या 24 तासात तुमच्या मार्गात आहेत. विनाकारण काहीही घडत नाही. तुम्ही ज्याची अपेक्षा केली आहे ते तुम्हाला मिळणार आहे. हे 24 तास, 48 तास तुमच्यासाठी खूप काही शुभ परिवर्तन होत आहे. तुमच्या इच्छा, अपेक्षा पूर्तीचा आज सुंदर दिवस आहे. जे कोणी आपल्या कुटुंबातील खूप काही असे ताण तणाव, संघर्ष आणि खूप काही त्रासांनी ग्रस्त झाले आहेत, तर आज देव त्यांना त्या सर्व काही गोष्टीतून बाहेर पडण्याचा मार्गही दाखवतील आणि त्यांना त्यांच्या जीवनात सुख, संपन्नता आणि आनंदाची प्राप्ती होईल.
तुम्ही खूप काही काळापासून ते प्रयत्न करत आहात ज्यामुळे तुमची प्रगती व्हावी. तुम्ही आर्थिक प्रगतीने स्थैर्य प्राप्त करावे. जर तुमची इच्छा आहे तर आता आर्थिक संपन्नतेचे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील. तुम्हाला ते मार्ग दाखवले जातील आणि तुम्ही त्या मार्गावर आपले कर्म करत पुढे जाल. तसे तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप काही असे प्रयत्न करून यश प्राप्त कराल. देव तुमच्यासाठी सुवर्ण संधी तयार करत आहे. तुम्ही जर स्वीकारण्यास सज्ज असाल तर होय देवा, ती सुवर्ण संधी मी स्वीकारतो असे टाईप करा. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र आशीर्वाद तेच प्राप्त करू शकतात जे स्वामी शक्तीवर विश्वास ठेवतात. आज तुम्ही हा जर संदेश उघडला आहे तर तुम्ही देवाचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात. तुमच्या जीवनातील काही अंधकाराच्या गोष्टी, काही ताणतणाव आणि काही संघर्ष असतील तर देव ते नाहीसे करोत, कारण देवाचे आशीर्वाद अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेले आहे. देव एक ऊर्जेचा स्रोत आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही देवाचे नाम श्री स्वामी समर्थ जप करत आहात तेव्हा तेव्हा लक्षात ठेवा की दिव्य ऊर्जा, या ब्रह्मांडातली प्रत्येक ऊर्जा सकारात्मक होऊन तुमचे कार्य पूर्ण करण्यास तुम्हाला मदत करते. तुम्ही जर आजारी असाल तर त्यातून बाहेर पडण्याची तुम्हाला साहस देते, बल देते आणि तुम्ही त्यातून सहज बाहेर पडू शकता. देवाची दिव्य ऊर्जा प्राप्त करत असताना कुठेही शंका कुशंका घेऊ नका, कारण देव आणि देवाचे कार्य सुरू आहे. आजचा दिवस अत्यंत शुभ फळ घेऊन आलेला दिवस आहे. आज इथून पुढे 8 दिवसानंतर तुमच्या आर्थिक परिस्थितीत तुम्ही ती वाढ पाहाल जी तुम्ही अपेक्षित ठेवली आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या आर्थिक समस्या नष्ट होणारे आशीर्वाद मी तुझ्या मार्गात देत आहे. आजपर्यंत तुला उशीर झाला आहे असे प्रत्येक ठिकाणी वाटत असताना मी तुझ्यासाठी ते सर्व काही करत आहे, ज्यामुळे तू अधिक प्रसन्न व्हावा, अधिक ते सर्व काही करण्यास उत्सुक व्हावा, ज्यामुळे तू तुझी प्रगती साध्य करू शकशील. बाळा, तुम्ही आता त्या सुवर्ण काळात, त्या हंगामात प्रवेश करत आहात जिथे देव तुम्हाला नेऊ इच्छितात. तुम्हीही त्या संधीसाठी जर प्रयत्न करत आहात तर होय, मी संधीची वाट पाहत आहे. तर देव तुम्हाला ती संधी देतील आणि तुम्ही त्यात प्रवेश करताच तुम्हाला ते भरघोस यश प्राप्त होऊ लागेल. जेव्हा देव निवडून काही गोष्टी तुमच्यापर्यंत पाठवतात तेव्हा ते दैवी चमत्कार असतात. काही असे चमत्कार असतात जे प्रत्येकालाच प्राप्त होत नाहीत, तर ते फक्त प्रिय भक्तांना त्यांच्या चांगल्या कर्मामुळे प्राप्त होतात. तुमची केलेली चांगली कर्म कधीही विफल होत नाही. मनात शंका कुशंका घेत जाऊ नका, कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात. म्हणूनच तुम्ही हा संदेश ऐकत आहात. श्री स्वामी समर्थ या मंत्रात ती पवित्र शक्ती आहे जी तुम्हाला निरंतर प्राप्त होत आहे. ती तुमच्या प्रत्येक कार्याला पूर्णत्व देणार आहे, तुमच्या आयुष्याला आनंद देणार आहे. आज जो कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला आध्यात्मिक संदेश एकाग्र मनाने ऐकत आहे, स्वामींचे आलेले आशीर्वाद स्वीकार करत आहे, त्याच्या मनातील ती प्रत्येक इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत. त्यांच्या जीवनातून जे काही अंधारमय आहे, जे काही खूप त्रासाचे भरलेले आहे, ते सर्व काही स्वामी माऊलीच्या आशीर्वादाने दूर करोत आणि त्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती हो. देव म्हणतात, ज्याप्रमाणे आज होलिका दहन आहे, जर होलिका दहनात ज्याप्रमाणे त्यांचे कर्म जे वाईट आहे ते जळून जाओ आणि जे काही चांगले आहे ते त्यातून त्यांना आशीर्वादाच्या रूपात प्राप्त हो. हे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी स्वामी माऊली मी तुझा प्रिय बाळ असे टाईप करा. उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. स्वामी शक्तीवर अफाट अनंत विश्वास ठेवा, कारण ती शक्ती अफाट आहे आणि अनंत आहे. अनंत ऊर्जेने भरलेली दिव्य शक्ती आणि दिव्य संदेश तुमच्यापर्यंत आला आहे. यासाठी देवाचे धन्यवाद माना आणि यातील मिळणाऱ्या आशीर्वादांना स्वीकार करा. उत्साहित राहा, आनंदित राहा. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदमय असो. सर्व काही सुखाचे तुमच्या दिशेने येऊ. तुमच्या कुटुंबात आनंद येऊ. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा
स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.